नमस्कार मित्रांनो, कपिलवस्तूमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की क्रोध काय असतो आणि त्याला पूर्णपणे नष्ट कसे करायचे. एकेकाळी महान तथागत बुद्ध त्यांच्या शिष्यांबरोबर एका झाडाखाली विश्राम करीत होते आणि त्यावेळी त्यांच्या एका शिष्याने त्यांना विचारले, हे महान तथागता, आपण नेहमीच बघतो की जेव्हा अशा एखाद्या व्यक्तीला क्रोध येतो ज्याचा स्वभावच मुळात क्रोधपूर्ण आहे, तेव्हा ती व्यक्ती इच्छा असून देखील तिच्या क्रोधावर नियंत्रण मिळवू शकत नाही. मला हे जाणून घेण्याची इच्छा आहे की आपण आपल्या क्रोधावर नियंत्रण कसे मिळवू शकतो. त्याचे कथन ऐकून तथागत बुद्ध म्हणाले, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुला एक कथा ऐकवितो आणि ती कथा ऐकल्यानंतर क्रोधावर नियंत्रण कसे मिळवावे ते तुझ्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आणि त्यानंतर तथागत त्यांना कथा ऐकविण्यास प्रारंभ करतात. एकेकाळी एका गावामध्ये एक भांडखोर स्त्री राहत होती. तिला एक अतिशय वाईट सवय होती. ती प्रत्येक लहान सहान गोष्टींवर क्रोधित व्हायची आणि ह्याच कारणामुळे जेव्हाही कोणी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा ती उलटून त्यालाच वाईट शब्द उद्गारित अपमानित करत असे. पण काही काळ उलटल्यानंतर जेव्हा त्या स्त्रीचा क्रोध शांत होत असे तेव्हा तिला तिच्या वागण्यावर अत्याधिक पश्चाताप होत असे. त्या स्त्रीच्या अशा क्रोधित स्वभावामुळे तिच्या कुटुंबातील सदस्य खूप त्रासदी झाले होते. इतकेच नव्हे तर तिच्या शेजाऱ्यांनाही तिचा कंटाळा आला होता. ह्या सर्व गोष्टी त्या स्त्रीला कळायच्या. तिलासुद्धा तिच्या क्रोधावर नियंत्रण मिळवायचं होतं, पण इच्छा असून देखील ती तसं करू शकत नव्हती. काही दिवसांनंतर एक मुनी तिच्या दारावर आले आणि त्या मुनींना दान दिल्यानंतर ती स्त्री त्या मुनिवरांना आपल्या दुःखी मनाने म्हणते, हे मुनिवर, माझ्या मनाची प्रवृत्ती अतिशय क्रोधपूर्ण आहे. मी लहान सहान गोष्टींवर प्रचंड क्रोधित होते आणि मी माझ्या मनाच्या ह्या प्रवृत्तीला चांगल्याप्रमाणे समजून आहे. पण काय करू, इच्छा असून देखील मी त्या प्रवृत्तीला, माझ्या क्रोधाला शांत करू शकत नाही आहे. मी खूप चिंतित आहे. मुनिवर, कृपा करून मला काही उपाय सुचवा. तिचे म्हणणे ऐकून त्या मुनिवरांनी काही क्षण विचार केला आणि त्यानंतर त्यांच्या झोळीतून औषधाची एक बाटली काढली आणि त्या स्त्रीला म्हणाले, हे कठीण साधनेने साध्य केलेले एक औषध आहे. हे नेहमी तुझ्या जवळ ठेव आणि जेव्हा केव्हाही तुला क्रोध येईल अथवा कुणालाही अपशब्द बोलण्याची इच्छा होईल तेव्हा या औषधाची 10 थेंब आपल्या जिभेवर टाकायची आणि फक्त 10 मिनिटांसाठी आपलं तोंड बंद ठेवायचं. आणि लक्षात ठेव, जर 10 मिनटं पूर्ण होण्याआधी तू तुझं तोंड उघडलं तर या औषधाचा उपयोग होणार नाही आणि ह्या औषधाचा तुझ्या शरीरावर काहीच परिणाम होणार नाही. त्या स्त्रीला एवढं सांगून ते मुनी तेथून निघून जातात आणि त्यानंतर ती स्त्री प्रत्येक दिवशी नियमानुसार त्या औषधाचा उपयोग करते. तिला जेव्हा केव्हाही क्रोध यायचा अथवा कोणालाही अपशब्द बोलण्याची इच्छा होत असे तेव्हा ती त्या औषधाच्या बाटलीतील 10 थेंब स्वतःच्या जिभेवर ओतून 10 मिनिटांसाठी स्वतःचं तोंड बंद ठेवायची. आणि हाच क्रम सलग 15 दिवसांपर्यंत असाच सुरू राहिला. आणि त्यानंतर असे घडले की त्या स्त्रीचा क्रोध हळूहळू तिच्या नियंत्रणात येऊ लागला आणि शेवटी तो क्रोध पूर्णपणे नष्टही झाला. 15 दिवसांनंतर जेव्हा तेच मुनिवर पुन्हा त्या स्त्रीच्या दारावर भिक्षा मागण्यासाठी आले तेव्हा ती स्त्री त्या महान मुनींच्या चरणी येऊन पडते आणि त्यांना उद्देशून म्हणते, हे महान मुनिवर, तुमच्या औषधाने तर माझ्यावर चमत्कारच केला. ह्या औषधाच्या प्रभावाने आता मला मुळीच राहून क्रोध येत नाही आणि आता माझ्या घरात पूर्णपणे शांतीचे वातावरण आहे. आणि माझ्या अशा या शांत स्वभावामुळे मी देखील खूप प्रसन्न आहे मुनिवर. त्या स्त्रीचे बोलणे ऐकून ते मुनिवर एक स्मित हास्य करतात आणि म्हणतात, मी तुला जी औषधाची बाटली दिली होती त्यामध्ये औषध मुळीच नव्हते.
ती बाटली फक्त पाण्याने भरलेली होती आणि तू तुझ्या क्रोधावर नियंत्रण मी दिलेल्या औषधामुळे नाही, तर तू ते नियंत्रण मौन राहिल्यामुळे मिळवलं आहे. इथपर्यंत कथा ऐकविल्यानंतर तथागत बुद्ध आपलं बोलणं थांबवतात आणि म्हणतात, क्रोधावर नियंत्रण फक्त मौन राहिल्यानेच मिळवता येतं. कारण क्रोधामुळे मनुष्य त्याचा विवेक हरवून बसलेला असतो. तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नसतो आणि अशा परिस्थितीत तो त्याच्या तोंडून अपशब्द उद्गारण्यास सुरुवात करतो आणि ते उद्गार एका नव्या भांडणास आणि एका नव्या चिंतेस जन्माला घालतात. त्यामुळे जेव्हा केव्हाही क्रोध येतो त्यावर फक्त आणि फक्त मौन धारण केल्यानेच नियंत्रण मिळवता येतं. मित्रहो, आपण नेहमी आपल्या आयुष्यात लहान सहान गोष्टींमुळे क्रोधित होतो आणि त्याचा नंतर आपल्याला पश्चाताप देखील होतो की आपण असं नको बोलायला हवं होतं, की आपण असं नको करायला हवं होतं. कधीकधी तर जेव्हा मनुष्याला अत्याधिक क्रोध येतो त्या क्षणी तो आपला विवेक विसरून मानसिक आणि शारीरिक स्तरावर असं काही करून बसतो ज्याचे परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागतात. क्रोध हा फक्त काही क्षणांपुरताच असतो आणि जर त्यावेळी आपण स्वतःला शांत ठेवू शकलो तर आपण आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त भांडणं आणि समस्यांना सुरू होण्याआधीच समाप्त करू शकतो. त्यामुळे आतापासून जेव्हा केव्हाही क्रोध अथवा राग येईल तेव्हा प्रयत्न करून फक्त 10 मिनटं शांत आणि मौन राहा. ज्याप्रमाणे शांत आणि मौन राहण्याचा सल्ला त्या महान मुनींनी त्या स्त्रीला दिला होता.